श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 2 जून। श्रीराम जय जय राम। भगवंतावर अकारण प्रेम करावे। नमस्कार। आज दिनांक 2 जून। श्रीराम जय जय राम। भगवंतावर अकारण प्रेम करावे। खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही। भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल। आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही। मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देतच असतो। ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे। जिथे असमाधान फार तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो। याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदतच करतात। आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही। देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे। म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल। स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही। जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल। पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील। खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे। त्यामध्ये सुसूत्रपणा आहे। व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते म्हणून तिला भगवंताकडे वळवावे। भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे। भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ। परमार्थाला डोके शांत पाहिजे। एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली। झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला। पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे। तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे। परमार्थाची काळजी करू नये। ती काळजीच प्रगतीच्या आड येते। वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे। आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये। समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळा उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे। मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते। परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करिता आहे। श्रीराम जय राम। महाराज इथे सांगतात की परमार्थाच्या मार्गावरची गणितच ना खरं तर वेगळी आहे। लौकिकात आपण जर अडाणी राहिलो तर ते परमार्थ साधण्यासाठी चांगलंच, उत्तमच। कारण आपली बुद्धी हीच खरं तर आपल्या परमार्थाच्या आड येत असते। म्हणून आपली वृत्ती आपण जितकी भगवंताकडे लावू तितका आपल्याला परमार्थ उत्तम साधेल। तसंच महाराज म्हणतात की समाधान हे सगळ्याला कारणीभूत आहे। जिथे समाधान आहे तिथे सगळ्या चांगल्या शक्ती आपल्याला बळ द्यायला उपस्थित असतात। पण जिथे असमाधान आलं तिथे मात्र बाहेरची वाईट परिस्थिती, वाईट शक्ती यांना कार्य करायला साधन मिळतं। म्हणून आपण नित्य समाधानात राहणं आवश्यक आहे। तसंच महाराज म्हणतात की
आपण आपल्या परमार्थात आपली किती प्रगती झाली हे सतत बघत बसू नये, तपासत बसू नये. जसं की एखादं रोपटं आपण लावलं आणि रोज त्याच्या मुळ्या उपटून बघू लागलो की ते किती वाढतंय, तर त्याच्या वाढण्यात अडकाठीच येते, नाही का? तसंच आहे, परमार्थ आपल्याला किती साधला हे आपल्या नित्याच्या व्यवहारातून, आपल्या समाधानावरून, आपल्या वर्तनातून, बोलण्यातनं, वागण्यातनं निदर्शनास येतच असतं. त्याच्यामुळे आपण सातत्याने त्या भगवंताचं तळमळीने नामस्मरण करत राहावं, म्हणजे तो आपल्याला निश्चितपणे साधेल. आपण इतर कशावरही लक्ष केंद्रित न करता फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या परमेश्वराची साधना करीत समाधान प्राप्त करावं. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम,